गई इंदिये सुकाये, जोगे वेदे कसाय नाणेय, संजम दंसन लेता, भविया सम्मत सन्नी आहारे, गुणजीवा पच्यती, पाणा सन्नाय मग्गणा ओय, उव ओगो वियकमसो, विसंतु परुवणा भणिया, झाणाविय पज्जाविय, जाय कुलकोडी संजुआ सव्वे, गहना दियेन भणिया, कमेन 24 ठाणाणी. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुत देवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. 24 ठाण चर्चा आपण बघतो आहे आणि इंद्रिय मार्गणेचं आमचं प्रकरण सुरू आहे. गती मार्गणा संपली आणि इंद्रिय मार्गणा आम्ही पाहतो आहे. इंद्रिय मार्गणेमध्ये एकेंद्रिय जीव आणि त्याच्यामध्ये आम्ही चार्ट लावलेला होता की कशा प्रकारे त्यांची 24 स्थानांची रचना तिथे सांगितलेली आहे. एकेंद्रिय जीवांना जन्म जो आहे तो मिथ्यात्व गुणस्थानच त्यांचं नेहमीसाठी राहणार आहे. त्यांना 4 प्राण पर्याप्तक अवस्थेत आणि अपर्याप्तक अवस्थेत 3 प्राण असणार आहे. संज्ञा त्यांच्या जीवनात 4ही प्रकारच्या असणार आहे. भलाई त्यांना अशा प्रकारच्या व्यक्त परिणामांची तिथे संधी दिसत नाही तरी देखील संज्ञा 4ही आहे. शिवाय त्यांना वेद देखील नपुंसक वेद एकच वेद त्या ठिकाणी असणार आहे. असे हे एकेंद्रिय जीव आपला बहुतांश काळ या एकेंद्रिय पर्यायीमध्ये व्यतीत करतात. आम्ही जसं म्हणतो की त्रस पर्याय ही खूप मुश्किलीने जीवाला प्राप्त झालेली आहे. अनादिकालापासून हा जीव एकेंद्रियादी पर्यायीमध्येच फिरतो आहे. आता या ठिकाणी एक प्रश्न मी विचारते की एकेंद्रिय जे जीव आहे यांची सर्वात जघन्य अवगाहना कुणाची असते? एकेंद्रिय जीवामध्ये सगळ्यात जघन्य अवगाहना ही कुणाची असते? थोडा आउट ऑफ सिलेबस कोर्स सुरू आहे आपला. जघन्य अवगाहना एकेंद्रिय जीवामध्ये निगोदी जीव पण एकेंद्रिय आहे आणि सगळ्यात कमी अवगाहना निगोदी जीवांची असणार आहे. निगोद पर्यायीमध्ये सगळ्यात जघन्य अवगाहना निगोदी जीवांची असणार आहे. निगोदी जीवांचा समय, पहिला समय जो आहे त्यावेळेला त्यांची नाही, तिसऱ्या समयात त्यांची जघन्य अवगाहना असते. पहिल्या समयात त्यांचा आकार आयताकृती असतो, दुसऱ्या समयात तो आयतरूप चौकोन होतो आणि तिसऱ्या समयात गोल होतो. तर तिसऱ्या समयात त्यांची अवगाहना सगळ्यात कमी असते. हे थोडं लक्षात ठेवण्यासारखं डिटेल मधलं बारीक की निगोदी जे जीव आहे जन्म घेताना त्यांचा आकार चौकोन आहे, चौरस नाही, चौकोन आहे, मग चौरस होतो, मग चौरस होतो आणि मग गोल होतो. म्हणून तिसऱ्या समयात गोल जी होते ती त्यांची सगळ्यात जघन्य अवगाहना आहे. आणि एकेंद्रिय जीवांमध्ये उत्कृष्ट अवगाहना ही कोणत्या जीवांची आहे? एकेंद्रिय जीवांमध्ये उत्कृष्ट अवगाहना ही, कारण उत्कृष्ट अवगाहनावाले बहुतांश जीव हे शेवटचं द्वीप आणि शेवटचं समुद्र याच ठिकाणी आहे. त्यामुळे उत्कृष्ट अवगाहना राहणार आहे ती स्वयंभू रमण समुद्रामध्ये 1000 योजन कमलाची आहे. 1000 योजनाचं कमल आहे, त्याची उत्कृष्ट अवगाहना स्वयंभू रमण समुद्रात कमलाची 1000 योजनाची आहे. आणि त्यांचं उत्कृष्ट आयुष्य त्या ठिकाणी कमलाचं हे 10,000 वर्षाचं आहे. 10,000 वर्षाचं त्या कमळाचं आयुष्य आहे. उत्कृष्ट अवगाहना 1000 योजनाची आहे आणि जघन्य अवगाहना ही निगोदी जीवाची तिसऱ्या समयात असणार आहे. पुढे आपण बघू. आता आपण काल
8व्या प्रश्नापर्यंत आलेलो होतो. 9वा प्रश्नही झाला आणि 10वाही झाला आपला. एकेंद्रिय जीवांची जाती किती असतात? एकेंद्रिय जीवाच्या जाती 52 लाख जाती आहे. आणि पृथ्वीकायिक, जलकायिक, अग्निकायिक, वायुकायिक, नित्य निगोद, इतर निगोद यांच्या सगळ्यांच्या 7 लाख लावायच्या आणि वनस्पती कायिकाच्या 10 लाख लावायच्या. अशा ह्या एकूण 52 लाख जाती एकेंद्रिय जीवांच्या आहेत. समान आहे पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, नित्य निगोद आणि इतर निगोद पर्यंत. आणि वनस्पती कायिकाच्या या 10 लाख लावायच्या. एकेंद्रिय जीवाचे कुल किती आहे? एकेंद्रिय जीवाचे 67 लाख करोड कुल आहे. पृथ्वी कायिकाचे 22 लाख करोड, जलकायिक 7 लाख करोड, अग्निकायिक 3 लाख करोड, वायुकायिक 7 लाख करोड आणि वनस्पती कायिक 28 लाख करोड असे एकूण 37 लाख करोड कुल त्यांचे आहे. आता याच्यामध्ये आपण भाव पाहू. भाव किती असणार आहे एकेंद्रिय जीवांना? एकेंद्रिय जीव औपशमिक भाव त्यांना असणार नाही. क्षायिक भाव त्यांना असणार नाही. नाहीये. क्षायोपशमिक भाव लावा आता. दोन बुज्ञान, एक दर्शन असेल, अचक्षु दर्शन, अचक्षु दर्शन आणि 5 लब्धी. 5 लब्धी सगळ्यांनाच लावायच्या. म्हणून 5 लब्धी, 2 ज्ञान आणि 1 दर्शन एवढे क्षायोपशमिक भाव 8 तऱ्हेचे त्यांना राहतील. 8. औदयिक भावामध्ये आता गती 1 तिर्यंच्या 4 कषाय असतील, 4 एक वेद असेल, नंतर मिथ्या दर्शन, अज्ञान, लिंग, मिथ्या दर्शन, औदयिक अज्ञान, औदयिक अज्ञान, असंयम, असिद्धत्व आणि असंयम, असिद्धत्व, 3 लेशा, अशुभलेशा असे एकूण औदयिक भाव 13 राहतील. आणि पारिणामिक भाव 3ही प्रकारचे पारिणामिक भाव राहतील. तसे क्षायोपशमिक भाव 8, औदयिक भाव 13 आणि पारिणामिक भाव 3 अशा रीतीने त्यांना भाव राहतील. आता विकलत्रय जीवांचं आपण चार्ट बघू. विकलत्रय म्हणजे द्विनिंद्रिय, 3 इंद्रिय आणि चतुरेंद्रिय जीव यांचं पहिल्यांदा कोष्टक. गती कोणती राहील या जीवांची? विकलत्रय जीवांची गती कोणती आहे? तिर्यंच्या गती. इंद्रिय आता कसे लावायचे? तर स्वकीय लावायचे. या ठिकाणी ज्या ठिकाणी जे चॅप्टर सुरू आहे आपलं त्यामध्ये तो भाग लावताना स्वकीय लावायचा. म्हणजे जर द्विनिंद्रिय असेल तर द्विनिंद्रिय, 2 इंद्रिय, 3 इंद्रिय असेल तर 3 इंद्रिय, 4 असेल तर 4 लावायचे. असे स्वकीय. काय कोणती आहे? त्रसक आहे. योग किती आहे त्यांना? कर्मण आणि मिश्र, औदारिक मिश्र, औदारिक मिश्र हे बरोबर आहे. बाकी आणि एक वचन योग लावावा लागेल चतुरेंद्रियाला. नाही, इथे पण वचन योग लावायचा ना. इथे पण अनुभय वचन इंद्रियापासून अनुभय वचन योग लावायचा. 2 इंद्रियापासूनच्या जीवांना वचन योग लावायचा. अनुभय वचन योग म्हणून अनुभय वचन योग आहे त्यांना. म्हणून किती झाले योगाचे? 4 प्रकार. 3 आहे आणि 1 वचन योगाचा. वेद किती? 1 नपुंसक वेद. 1च नपुंसक वेद. कशाय? 4. आता इथे आता याच्यात 16 लावायचे. भावामध्ये 4 आहे. ते भावामध्ये त्याच्यामध्ये कशा आहे? 16 कशा आहे? 2 वेद कमी होतील म्हणून 7 नौकशा आहे. म्हणून 23 कशा आहे? 23 ज्ञान. 23 ज्ञान. कुमती कुश्रुत. संयम.
असंयम. संयम. आता असंयम. इथे विकलत्रिय घेतोय ना आपण हे? हो, हम्म त्याच्यामुळे संयमच येईल विकलत्रय ना. घेतो आहे तर असंयमच आहे. दर्शन. आता इथे मग 1 आणि 2 चक्षु करतोय. हा, इथे याच्यानुसार अपेक्षिनी राहील आता. लावा. हा अपेक्षिनी दुसऱ्या आणि तिसऱ्या म्हणजे 2 आणि 3 इंद्रियवाल्यांना एकच चक्षुदर्शन आणि चतुरेंद्रियाला मात्र 2 दर्शन. चक्षुदर्शन. चक्षुदर्शन वाढेल. लेशा. 3 अशुभ. 3 अशुभच लेशा. भव्य. भव्य दोन्ही असू शकतात. अभव्य दोन्ही असू शकतात. दोन्ही असू शकतो. सम्यक्त्व. असं मिथ्यात्व आणि सासाधन. मिथ्यात्व आणि सासाधन अपर्याप्तकाच्या अपेक्षेने. जर अपर्याप्तकाच्या अपेक्षेने आम्ही पाहिलं तर त्याची पर्याप्ती पूर्ण होईपर्यंत सासाधन मध्ये जर तो मेला असेल तर तो विकलंद्रिय जीव होऊ शकतो. या दृष्टीने तिथे सासाधन सम्यक्त्व असू शकतं अपर्याप्तक अवस्थेत. मात्र पर्याप्तक बनल्यानंतर एक मिथ्यात्व गुणस्थान मिथ्यात्व सम्यक्त्व असेल. संज्ञी. असंज्ञी. आहारक. दोनही. गुणस्थान 2. आता इथे आता जसं पहिलं आणि लावलं आपण दुसरं. मिथ्यात्व आणि सासाधन. जीव समास. ते आता द्विनेंद्रिय, 3 इंद्रिय आणि चतुरेंद्रिय. दोन. पर्याप्तक आणि अपर्याप्तक नाही लावलं तरी चालते. पर्याप्ती. पर्याप्ती 6 आहे. 6. नाही मग लावायचे आता ना ते इथे अपेक्षा. इंद्रियाच्या कमी होतील अपेक्षेनुसार. नाही, इंद्रिय पर्याप्ती मध्ये इंद्रिय पर्याप्ती आहेच ना. आहे इंद्रिय फक्त. पर्याप्ती आहे. इंद्रिय कमी. फक्त मनोपर्याप्ती कमी होईल. आहार, शरीर, इंद्रिय, श्वासोच्छ्वास आणि भाषा. भाषा पर्याप्ती 5 राहतील. नाही, चतुरेंद्रिय असो की द्विनेंद्रिय असो भाषा पर्याप्ती आहेच ना. अनुभय वचन योग आहे ना. अनुभय वचन योग आहे म्हणून भाषा पर्याप्ती आहे त्याला. म्हणून द्विनेंद्रियापासूनच 5ही पर्याप्ती लावायच्या. फक्त मनोपर्याप्ती नाही लावायची. प्राणांमध्ये आता इथे प्राणांमध्ये कमी करायचं. द्विनेंद्रियाला 6 प्राण, 3 इंद्रियाला 7, 3 इंद्रियाला 7 आणि 8 असे प्राण राहतील. संज्ञा 4ही संज्ञा राहतील. उपयोग 2 आणि 1 3 उपयोग आधी आणि नंतर मग 4 उपयोग. चतुरेंद्रिय जीवाला 4 उपयोग. 3 इंद्रियापर्यंत 3 उपयोग. ध्यान 8. आर्तरौद्र म्हणजे 8ही ध्यान राहतील. आर्ताचे 4 आणि रौद्राचे 4. आश्रव आता अविरती फक्त कमी होणार. अविरती कमी लावायच्या. प्रत्येक याच्यामध्ये हो कमी लावायच्या. अविरतीचं थोडं सांगाल. अविरती द्विंद्रियाला किती राहतील? 7 की 8? 8 ना. रसद एकच इंद्रियाचं वाढवायचं ना. एकच इंद्रिय वाढवायचं. 7 होत्या एकेंद्रियाला तर 6 द्विंद्रियाला होतं एकेंद्रियाला. याला 7 करायच्या. याला 8, त्याला 9 आणि 10. 7 होत्या एकेंद्रियाला किती? एकेंद्रियाला 7 होत्या. 6 इंद्रियाचे विषय तो भोगत. षटकाईक जीवांची हिंसा होती आणि एक स्पर्शनेंद्रियापासून तो रत नव्हता. 6 आणि 1 7 होत्या एकेंद्रियाला. आता द्विनेंद्रियाला 8 करायच्या. 3 इंद्रियाला 9 करायच्या आणि चतुरेंद्रियावाला 10 करायच्या. म्हणून अशा अविरती वाढवायच्या. म्हणून मिथ्यात्व आहे. अविरती त्या क्रमाने लावायच्या. नंतर कषायांमध्ये 23 कषाय लावायचे. आणि योगामध्ये 4 योग लावायचे. 4 योग लावायचे. असे 40, 41 आणि 42 अशा प्रकारचे त्यांना आश्रव राहतील. जाती आता सांगितलं 52ला.
हा म्हणजे परत तेच तेच लावायचं. 2 लाख द्विनिंद्रियाच्या, 2 लाख तीन-इंद्रियाच्या आणि 2 लाख चतुरेंद्रियाच्या. आणि नाही. हो 2-2 लाख लावले आहे जाती. आणि कुल 7 लाख, 8 लाख आणि 9 लाख नाही. असे कुल लावलेले. द्विनिंद्रियाचे 7, तीन-इंद्रियाचे 8 आणि चतुरेंद्रियाचे 9 लाख कुलकोटी. प्रश्न पाहू आता. इथपर्यंत चार्ट तर क्लिअर झालाय ना. द्विनिंद्रिय जीव किसे कहते है. द्विनिंद्रिय जीव ज्यांना स्पर्श आणि रसविषयक ज्ञान आहे त्यांना द्विनिंद्रिय जीव म्हणायचं. किंवा 2 इंद्रिय ज्यांना दिसतात त्यांना द्विनिंद्रिय जीव म्हणतात. द्विनिंद्रिय जीव कोणकोणते आहे. अनेक नावं पुस्तकामध्ये दिलेली आहे. आम्हाला एखादं नाव सांगता येते, शंख, कृमी वगैरे, पण या ठिकाणी शंख, कृमी, लट, शीप, गिजाई, जव, कवडी, सूचिमुख इतकी नावं त्यांनी द्विनिंद्रिय जीवांविषयीची दिलेली आहे. द्विनिंद्रिय जीवांमध्ये उत्कृष्ट अवगाहना कुणाची आहे. द्विनिंद्रिय जीवामध्ये उत्कृष्ट अवगाहना कुणाची आहे. जसं एकेंद्रियात आपण कमळाची पाहिली, तसं द्विनिंद्रिय जीवामध्ये उत्कृष्ट अवगाहना आहे शंखाची. शंख, आणि हा शंख आहे 12 योजन लांबीचा. 12 योजन लांबीचा असा हा शंख. त्याची स्वयंभू रमण समुद्रामध्ये हा असणार आहे. आणि या शंखाचं आयुष्य आहे 12 वर्ष. आणि द्विनिंद्रिय जीवामध्ये सगळ्यात कमी अवगाहना, जघन्य अवगाहना कोणत्या जीवाची आहे द्विनिंद्रिय जीवामध्ये. तर द्विनिंद्रिय जीवांमध्ये अनुंधरी नावाचा छोटा कृमी आहे, त्याची सगळ्यात कमी अवगाहना आहे. अनुंधरी नावाचा अनुंधरी. हा अनुंधरी, त्याची सगळ्यात कमी अवगाहना आहे. द्विनिंद्रिय जीवांची नावं दिलेली आहे. आता 3 इंद्रिय जीव कुणाला म्हणायचं. तर ज्यांना स्पर्श, रस आणि गंधविषयक ज्ञान आहे त्यांना 3 इंद्रिय जीव म्हणायचं. किंवा ज्यांना 3 इंद्रिय आहेत ते त्रिनेंद्रिय जीव. या ठिकाणी 3 इंद्रिय जीव कोणकोणते आहे. पिपिलिका, पिपिलिका म्हणजे मुंगी. कुंथू, कुंथू नावाचा किडा आहे. जसं आम्ही कुंथुनाथ स्वामीचं जेव्हा जयमाला म्हणतो, कुंथू कुंथू वादिक रखेय, त्या ठिकाणी जो कुंथू पहिला शब्द लावलेला आहे, कुंथू नाथ भगवंतांनी कुंथू आदिक जीवांची रक्षा केली असा त्याचा अर्थ आहे. कुंथू कुंथू वादिक रखेय. तर हा कुंथू नावाचा जीव आहे 3 इंद्रिय असणारा. नंतर चिटी, जू, विंचू, कानखजुरा, खटमल, लिखे इतकी नावं 3 इंद्रिय जीवांची दिलेली आहे. 3 इंद्रिय जीवांमध्ये उत्कृष्ट अवगाहना कुणाची आहे. 3 कोसाचा विंचू, विंचू त्याची अवगाहना आहे 3 कोस. आणि त्याचं आयुष्य सांगितलेलं आहे 49 दिवस त्याचं उत्कृष्ट आयुष्य असतं. आणि 3 इंद्रिय जीवामध्ये कुंथू जो नावाचा हे आहे जीव, त्याची सगळ्यात जघन्य अवगाहना आहे कुंथू नावाचा जीव. चतुरेंद्रिय जीव ज्यांना स्पर्श, रस, गंध आणि वर्णविषयक ज्ञान असते ते चतुरेंद्रिय जीव आहे. किंवा ज्यांना 4 इंद्रिय असतात ते चतुरेंद्रिय जीव आहे. चतुरेंद्रिय जीवामध्ये झिंगूर, डास, मच्छर, पतंग, भ्रमर हे सगळे चतुरेंद्रिय जीव प्रकार सांगितलेले आहे. चतुरेंद्रिय जीवामध्ये उत्कृष्ट अवगाहना 1 योजनाची भ्रमर, भुंगा याची सांगितलेली आहे. आणि त्या भ्रमराचं आयुष्य आहे 6 महिने. 6 महिने त्याचं उत्कृष्ट आयुष्य आहे. आणि चतुरेंद्रिय दिवामध्ये सगळ्यात जघन्य अवगाहना सांगितलंय काणमक्षिकाची. काणमक्षिका, कानामधला राहणारा मासा घ्या किंवा माशी घ्या, त्याची काणमक्षिका, त्याची जघन्य अवगाहना सांगितलेली आहे.
म्हणजे त्या आता स्वयंभू प्रश्न रमण आहे, समुद्रामध्ये जो महामत्स्याच्या कानामध्ये असतो नाही तंदुल नाही मत्स्य. नाही नाही, नाही. तो नाही. तंदुल मत्स्य तो मोठा. हा अच्छा. स्वयंभू रमण समुद्रातला नाही आहे. जघन्य अवगाहनावाले स्वयंभू समन समुद्रातले नाही लावायचे. नाही इकडे लावायचे. जम्बू अच्छा. द्वीपामध्ये वगैरे ही असं. कानमक्षिका असते. हम्म. आता प्रश्न पुढचा चौथा. विकल त्रयों में चीटा चीटी भ्रमर भ्रमरी आदि स्त्री पुरुष देखे जाते हैं. बऱ्याच वेळेला आम्हाला वाटतं की फुलंही जे होतं हे त्यांचे हम्म. परागकणांच्या एकत्रीकरणामुळे म्हणजे स्त्री बीज पुबीज एकत्रित हा. येऊन अशा प्रकारे फळांची उत्पत्ती झालेली दिसते, झाडांची उत्पत्ती झालेली दिसते, किंवा हे सूक्ष्म किडे वगैरे पण आहे. या ठिकाणी देखील स्त्री पुरुष असा भेद असला पाहिजे, वेद फरक असला पाहिजे असं आम्हाला वाटतं. क्या अतः उनके भी स्त्री पुरुष वेद मानने में क्या बाधा है. आणि आगमामध्ये सगळ्यांचा नपुंसक वेद सांगितला आणि प्रत्यक्ष आम्हाला असं वाटतं तर याच्यामध्ये खरं काय आहे. विकल त्रयों में भी स्त्री पुरुष लिंग वाले नाम देखे जाते हैं. लोक में नपुंसक लिंगे वाले शब्दों की उच्चारण भी स्त्री या पुरुष वेद के रूप में ही होती है. जैसे पुस्तक शब्द नपुंसक लिंग का है फिर भी पुस्तक रखी है ऐसा बोला जाता है. दूध नपुंसक लिंगी का ही है, उसे भी पुल्लिंगी बोला जाता है. इसी प्रकार विकलत्रय एकेंद्रिय आदि में भी बोला जाता है. एकेंद्रियों में भी कमल कमलिनी अशा प्रकारचा पुरुष स्त्रीलिंगामध्ये प्रयोग केला जातो. इसका अर्थ उसके स्त्री पुरुष वेद हो गया ऐसा नहीं है, क्योंकि ऐसे मानने पर तो अजीवों में भी चमचा चमची भगोना भगोनी कटोरा कटोरी आदि व्यवहार होता है, तो उनके भी स्त्री पुरुष वेद मानना पड़ेगा. लेकिन ऐसा है नहीं, क्योंकि अजीवों के तो कोई भी वेद नहीं हो सकता. अतः आगम में एकेंद्रिय तथा विकल त्रयों में नपुंसक वेद ही कहा गया है और वह सत्य है. ज्या ठिकाणी आम्ही बुद्धीनी परीक्षा करू शकतो त्या ठिकाणी आम्हाला बुद्धीनी परीक्षा करायला सांगितलंय. परीक्षा प्रधानी आम्हाला देखील बनायला सांगितलं आहे. परंतु ज्या ठिकाणी आपल्या बुद्धीनी आम्ही विचार करू शकत नाही किंवा विचार करून ते उत्तर आमच्या आगमाशी मॅच होत नाही, त्यावेळेला आगमातलं उत्तर योग्य आहे असं मानून आमच्या बुद्धीला अजूनही विचार करावा लागेल. कुठेतरी काहीतरी आमचंच चुकत आहे हे सत्य आम्हाला स्वीकारावं लागेल. म्हणून आगमामधलं कथन आम्हाला सत्य मानायचंय. त्या ठिकाणी आज्ञा प्रधानी बनायचं असणार आहे. प्रश्न. क्या ढाई द्वीप के बाहर के विकलत्रय जीव में भी नपुंसक वेद ही होता है. आता ढाई द्वीपाच्या बाहेर अनेक द्वीप आणि समुद्र आहे. अंतिम तर स्वयंभू रमण समुद्र आणि स्वयंभू रमण द्वीप आहे, पण मध्ये मात्र अनेक तऱ्हेचे द्वीप आणि समुद्र आहे. तिथेही जीवांना नपुंसक वेद असतो का हा प्रश्न आहे. त्यावर सांगितलं ढाई द्वीप के बाहर विकलत्रय जीव नहीं होते. विकलत्रय जीव तो मात्र कर्मभूमी या तिर्यंचों में ही होते हैं. हे जे काही 2.5 द्वीपाच्या बाहेर जेवढे काही समुद्र किंवा द्वीप आहे, जसं नंदीश्वर द्वीप आहे, क्षीर समुद्र आहे, घृतवर समुद्र आहे, इक्षुरस म्हणजे असे समुद्र आहे, त्या ठिकाणी हे विकलत्रय जीव असत नाही. क्या ढाई द्वीप के बाहर कहीं पर भी विकलत्रय जीव नहीं होते हैं. नहीं, ढाई द्वीप के बाहर असंख्या द्वीप समुद्र में मात्र पंचेंद्रिय तिर्यंच ही होते हैं. लेकिन अंत के स्वयंभू रमण द्वीप और समुद्र स्वयंभू रमण समुद्र में विकलत्रय जीव भी पाए जाते हैं. उनके भी नपुंसक वेद ही होता है. म्हणजे एक शेवटचं 2.5 द्वीपापर्यंतचे द्वीप आणि समुद्र आणि स्वयंभू रमण द्वीप आणि समुद्र यामध्येच फक्त विकलत्रय जीव सापडतील आणि मधल्या समुद्रांमध्ये विकलत्रय जीव होत नाही. तिथे तिर्यंच गतीतले पंचेंद्रिय जीवच तिथे असतात. क्या कर्मभूमिया मनुष्य तिर्यंचों के समान विकलत्रय जीवों के भी
वेद की विषमता हो सकती है. कर्मभूमी या मनुष्य आणि तिर्यंच यांच्यामध्ये वेदाची विषमता हो सकती क्या? कारण कर्मभूमि मनुष्य और तिरंजों के समान विकलत त्रयों में जीवों के वेद की विषमता नहीं हो सकती. कहाँ भी है कि नारक समूर्छिनो नपुंसकानी. तत्वार्थ सूत्रामध्ये सूत्र आहे. जसं तिर्यंच गतीतील चौधी पंचेंद्रिय जीव आणि मनुष्य कर्मभूमीज मध्ये यांना वेद वैषम्य आहे. वेद वैषम्य आहे याचा अर्थ त्यांचा कदाचित द्रव्य वेद वेगळा असेल आणि भाव वेद वेगळा असू शकतो. असं वेद वैषम्य या जीवांना आढळतं. तसं विकलत्रय जीवांमध्ये काय नेमकं आहे तर त्यांना हे सांगायचंय की विकलत्रय जितके जीव आहे त्या सगळ्यांना नपुंसक वेदच त्या ठिकाणी आहे. द्रव्यवेदही आणि भाववेद देखील. म्हणून नारकी एवं समूर्छन जन्म वाले जीवों के एक नपुंसक वेद ही होता है. विकलत्रय जीव भी समूर्छन जन्म वाले होते हैं, इसीलिए उनके वेद की विषमता नहीं हो सकती. म्हणजे त्यांचा द्रव्यवेद आणि भाववेद नपुंसकच असणार आहे. प्रश्न, चीटी आदि अंडे देखे जाते हैं, अतः उनके नपुंसक वेद ही कैसे हो सकता है? आम्हाला तर प्रत्यक्षामध्ये असं दिसतं की मुंगी वगैरे यांचे बारीक बारीक सूक्ष्म असे अंडे असतात आणि त्या अंड्यांमधून त्यांची उत्पत्ती होते. चीटी आदि जीवों के अंडों की उत्पत्ति गर्भ से नहीं होती है. चीटियां आदि केवल यहाँ वहाँ के मलमूत्र आदि गंदे स्थानों से सड़े गले पुद्गलों को लेकर विशेष स्थान में रख लेती है. कालांतर में वे ही पुद्गल पिंड चीटी आदि के शरीर बन जाते हैं. इसी प्रकार सिर की जुएं भी जो लीक के रूप में अंडों जैसी दिखाई देती है, उनकी उत्पत्ति भी ऐसे ही जानना चाहिए. इसीलिए अंडाकार दिखाई देने पर भी ये सब नपुंसक वेद वाले ही है. म्हणजे त्या ठिकाणी त्या मुंग्या वगैरे मळ एकत्रित करून ठेवतात आणि कालांतराने त्या पुद्गल पिंडामध्येच चीटी वगैरे मुंगी वगैरे जीवाची उत्पत्ती दिसते. त्यांचा जन्म हा समूर्छन जन्म आहे. अंडज जन्म त्यांचा म्हणता येत नाही. आणि आमच्या डोक्यामध्ये ज्या काही उवा किंवा आम्ही त्याला पांढरं पांढरं जे आहे ते त्या म्हणतो लिखा, तर त्याच्यामध्ये देखील त्याच्यापासून त्याची उत्पत्ती नाही, तर समूर्छनच ते जीव आहे हे लक्षात घ्यायचं. आता विकलत्रय जीवांमध्ये किती प्राण असतात? विकलत्रय जीव दोन इंद्रिय अवस्था पर्याप्त घेतली तर त्यांना किती प्राण राहतील? 6. तर दोन सहा प्राण राहतील. त्रिंद्रियाला 7 आणि चतुर्ंद्रियाला 8. 8 प्राण राहतील. आणि निवृत्त पर्याप्तक अवस्थेत एक एक कमी करायचं. एक कमी, दोन दोन कमी करायचे. दोन कमी करायचे. वचन बल कमी करायचं आणि श्वासोश्वास कमी करायचा. हा, म्हणून 2 कमी करायचे, म्हणून 4, नंतर 5 आणि 6. हा, वचन बल त्यांना राहणार नाही कारण पर्याप्ती पूर्ण झाल्याशिवाय वचनाची सुरुवात नाही. म्हणून वचन बल नाही आणि श्वासोश्वास पण अपर्याप्तक अवस्थेत नाही. अशा तऱ्हेने 2-2 प्राण कमी करायची, म्हणून 4, 5 आणि 6. विकलत्रय जीवांना उपयोग किती असतात? उपयोग आपण लावलेले आहेत आता. द्विनेंद्रिय आणि 3 उपयोग. हा, 3 उपयोग. आणि चतुरेंद्रिय जीवांना 4 उपयोग लागतील. हा, 4. विकलत्रय जीवांना आश्रवाचे किती प्रत्यय असतात? आता परत इथे आश्रव लावताना आम्हाला तसंच लावावं लागेल. मिथ्यात्व 5 मिथ्यात्व, 8 अविरती, 8 विरती, 23 कषाय आणि कषाय 23 आणि 3 योग, 4 योग. हे लावलंय आपण चार्ट मध्ये, आपण लावलंय. योग लावताना लावलं ते, आश्रव लावलेच आहे ना, आत्ताच लावले आपण विकलत्रयांमध्ये. द्विनेंद्रियाला
40, 3 इंद्रियाला 1 वाढलं, चतुरेंद्रियाला परत 1 वाढलं. आता फक्त फरक कुठे केला यांनी? इन्हीं जीवों के निवृत्त अपर्याप्तक और लब्ध अपर्याप्तक अवस्था में 3 योग कम करने पर क्रमशः 37, 38 आणि 39 आश्रव के प्रत्यय होते है. म्हणजे द्विनिंद्रिय जीवच लावायचा. त्या ठिकाणी निवृत्त अपर्याप्तक अवस्था किंवा लब्ध अपर्याप्तक अवस्थामध्ये कमी करायचे 3 योग. म्हणजे वचनबल कमी करायचं प्रत्येकामधलं. औदारिक काय योग लावायचा, कारमाण काय योग लावायचा आणि वचन योग काय कमी केलं त्यांनी? निवृत्त इन्हीं जीवों के निवृत्त अपर्याप्तक और लब्ध अपर्याप्तक अवस्था में 3 योग कम करने पर, हे 3 योग कमी केले, मिश्रच लावला फक्त. लब्ध पर्याप्तक अवस्था आणि निवृत्त अपर्याप्तक अवस्थेत त्यांनी हे 3 योग कमी केले. औदारिक काय योग, कारमाण काय योग आणि वचन काय योग, आणि फक्त एक मिश्र काय योग लावला. आणि असं लावल्यानंतर 37, 38 आणि 39 आश्रवाचे प्रत्यय राहिले. जेव्हा पर्याप्ती पूर्ण झाल्या तेव्हा म्हणजे तो जीव पर्याप्ती म्हणा किंवा साकल्याने सामान्य कथनामध्ये तर 40, 41 आणि 42 लावले. पण जेव्हा निवृत्त अपर्याप्तक विशिष्ट अवस्था पाहिली तेव्हा त्या जीवाला औदारिक काय योग असणार नाही, कारमाण काय योग असणार नाही आणि वचन योग पण असणार नाही. म्हणून हे 3 कमी केले आणि अशा जीवांना आता 37, 38 आणि 39 असे आश्रवाचे प्रत्यय लावले. कारण लब्ध पर्याप्तक बनला याचा अर्थ त्याचा कारमाण योग त्यावेळेला नाही, या अपेक्षेने लावलेले आहे. इन्हीं जीवों के विग्रह गती मध्ये औदारिक द्विक आणि वचन योग कम करने पर क्रमशः 37, 38 आणि 39 आश्रव के प्रत्यय होते. हे प्रकरण आलंय का लक्षात? या ठिकाणी जीवांचे 3 प्रकार पाहिले. समजा आम्ही द्विनिंद्रिय जीव घेतला तर द्विनिंद्रिय जीव पहिले पर्याप्तक पाहिला. पर्याप्तकाला त्यांनी सांगितलं द्विनिंद्रिय जीवाला 40 आश्रवाचे प्रत्यय होतील. याच्यामध्ये 4 योग लावले सामान्य कथनामध्ये. औदारिक, औदारिक मिश्र, कारमाण आणि वचन योग, अनुभय वचन योग असे 4 योग लावले. पण हा जीव जेव्हा लब्ध पर्याप्तक अवस्थेत किंवा निवृत्त अपर्याप्तक आहे त्यावेळेला परत योग लावताना याच्यामधला आम्ही कारमाण काय योग काढला, वचन योग दूर केला आणि औदारिक काय योग कमी केला. म्हणजे 3 योग याच्यातून कमी केले आणि त्यामुळे 37च योग राहिले. आणि हा जीव जर आम्ही विग्रह गतीमधला पाहत असू तर विग्रह गतीमध्ये आम्ही एकच कारमाण काय योग लावू आणि बाकीचे हे लावणार नाही, औदारिक द्विक आणि वचन योग. म्हणून तिथे पण संख्या कायम राहील 37, परंतु योगामध्ये बदल होईल. तिथे कारमाण काय योग लागेल आणि इकडे औदारिक मिश्र काय योग लागला होता तो काढून कारमाण काय योग लावावा लागेल. द्विनिंद्रिया संबंधी पाहिलं तसंच 3 इंद्रिया संबंधी हे सेम कॅल्क्युलेशन करायचं आणि चतुरेंद्रिया संबंधी देखील असंच पाहून योगाला लावायचं. ठीक आहे, हे समजलंय प्रकरण? आता शेवटचा प्रश्न, एकेंद्रिय तथा विकलत्रय जीवों के षटकायिक जीवों की हिंसा संबंधी आश्रव का प्रत्यय कैसे हो सकता है? म्हणजे आपण म्हणतो एकेंद्रिय जातीचे जीव आहे किंवा विकलत्रय आहे आणि ते षटकायिक जीवाच्या हिंसेचा त्याग त्यांना नाही किंवा षटकायिक जीवाची ते हिंसा करतात आहे, हे कसं काय बसू शकतं? त्यावर सांगतात, मकड़ी के समान कुछ विशेष जाति की झाड़ियां मनुष्य जैसे बड़े बड़े जीवों को भी पकड़ती हुई देखी जाती है. चींटियां, लट आदि को पकड़कर ले जाते हुए प्रत्यक्ष देखी जाती है. गाय, भैंस, मनुष्य आदि को कीड़े मकोड़े आदि काटते हुए देखे जा सकते हैं. अतः उनके भी षटकायिक जीवों संबंधी आश्रव होता ही है, क्योंकि हिंसा के त्याग किए बिना यदि कोई हिंसा नहीं भी करता
या किसी के निमित्त से हिंसा नहीं भी होती तो भी इसे हिंसा का पाप लगता ही है। तथा एकेंद्रिय तथा विकलत्रय जीवों के भी षटकायिक जीवों की हिंसा संबंधी आश्रव के प्रत्यय होते ही है। त्यांच्याकडूनही ही जीव विराधना होतच असते। एखाद्या वेळेला एखाद्या व्यक्तीला साप चावला किंवा विंचू चावला, इंगळी ज्याला म्हणतो, तर त्याचं मरण देखील होऊ शकतं। म्हणजे त्या तीन इंद्रिय जीवानी अशा प्रकारे चौही पंचेंद्रियाच्या हिंसेचा त्याला दोष लागलेला आहे। तर हे सगळं घडतच आहे आणि म्हणून त्यांना षटकायिक जीवाची हिंसा त्यापासून ते विरत झालेले नाही। या संबंधीचे भाव आपण उद्याला बघू। स्तुती स्याद्वादनय षटद्रव्य गुण पर्याय और प्रमाण का जड़ कर्म चेतन बंध का अरु कर्म के अवसान का कह कर स्वरूप यथार्थ जग का जो किया उपकार है उसके लिए जिनवाणी माँ को वंदना शत बार है, वंदना शत बार है। नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वज्रायाणम नमो लोये सवसाहुणम। सर्वांना जय जिनेंद्र।